आपण बनवत आहोत तिळाची चक्की. तरी आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, कढई घ्यायची. कढईमध्ये घ्यायचं तीळ आणि त्याला चांगलं रोस्ट करून घ्यायचं आहे. असं एकदम असं काळसर वगैरे होऊपर्यंत, थोडंसं ब्राउनिश होऊपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे. आणि परतवल्यानंतरनी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला गूळ घ्यायचं आहे. आणि गुळाला ना काय करायचं आहे, अगोदर कढई घ्यायचे, कढईमध्ये टाकायचे तूप, मग त्याच्यामध्ये टाकायचे गूळ आणि गुळाला थोडंसं आणखीन थोडंसं पाणी टाकायचं आहे. आपल्याला जेवढं असं थोडंसंच टाकायचं, जास्ती नाही टाकायचं आहे. मग ते असं एकदम पातळ पातळ होऊ द्यायचं आहे. त्या गुळाला एकदम असं पाणी पाणी असं झालं पाहिजे पूर्ण गूळ, तोपर्यंत आपल्याला हलवायचं आहे. आणि मग नंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याला एकदम फेस वगैरे आला ना की मग नंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण ते फ्राय केलेलं तीळ आहे ना ते त्याच्यात टाकायचे. आणि मग त्याला असं एकदम खूप वेळ असं हलवून घ्यायचं, खूप वेळ हलवायचे. आणि मग हे आपल्याला तीळ ते एकदम तीळ त्याच्यात मिक्स झालेलं असेल ना, एकदम असं असं क्वांटिटी एकदम अशी चांगली झाली असेल ना त्या दोघांची, तर आपल्याला ते गॅस आपल्याला बंद करायचं आहे. आणि आपल्याला एका ताटलीला तूप लावून घ्यायचं आहे सगळीकडे ते. आणि मग ते त्याच्यामध्ये गरम गरम त्यात ओतायचं, एकदम स्प्रेड करायचं आणि ओके डन. आणि थोड्या वेळ आपल्याला 20-30 मिनिट असंच ठेवायचं आहे आपल्याला. नंतर अशी कटिंग करून घ्यायची. ओके, इट्स अ डन.